घरी परतताच शमानं टेप रेकॉर्डर ऑन केला. रमाकांत अजून आला नव्हता. तो येईपर्यंत सुपर्णाच्या केसची फाईल तयार करायचं असं तिने ठरवलं. सुपर्णानं दिलेली उत्तरं तिने एका कागदावर उतरवून घेतली. फाईल काढून त्यावर नंबर टाकला. पेशंटच्या नावापुढे लिहिलं मिस सुपर्णा सेन. रोग न्यूरोटिक. पर्सिक्युशन मोनोटोनसची पहिली स्टेप. विश्लेषण. मिस सुपर्णाला मी लहानपणापासून ओळखते. ती अपंग आहे. अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील मनोवृत्तीची आहे. मी विचारलेल्या सगळ्या शब्दांची उत्तरं तिने योग्य प्रकारे दिली. विचारलेल्या शब्दांपुढे तिने जे शब्द जोडले ते जवळजवळ सगळे नॉर्मल आहेत. तिच्या उत्तरात संदिग्धता किंवा ॲबनॉर्मलपणा कुठेही जाणवलेला नाही. मी तिला 29 शब्द विचारले आणि पेशंटकडनं त्या 29ही शब्दांचे प्रतिशब्द मिळाले. तिने उच्चारलेल्या एकूण प्रतिशब्दांचा विचार करता असा निष्कर्ष काढता येईल, मिस सुपर्णाला मित्रांची किंवा जोडीदारांची सतत कमतरता जाणवतीये. जे मित्र किंवा दोस्त म्हणून तिच्या सहवासात आले ते तिच्या योग्यतेचे नव्हते. काही तिच्या योग्यतेच्या, तिच्या बौद्धिक पातळीच्या बरोबरच्या व्यक्ती तिच्या सहवासात आल्या असल्या आणि त्यांच्याविषयी तिच्या मनात मित्रत्वाचे भाव निर्माण झाले असले तरी त्यांनी दाखवलेल्या आवश्यकतेपेक्षा जास्त सहानुभूतीनं तिच्या मनातलं हे मित्रत्वाचे भाव लुप्त झाले. आपल्याला सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक मिळावी अशी तिची इच्छा आहे आणि ती न मिळाल्यामुळे तिच्यातली एकटेपणाची भावना वाढीला लागली आहे. ही एकटेपणाची जाणीव आणि सतत आपल्या व्यंगाचा विचार यामुळे मानसिकदृष्ट्या ती स्वतःला पराधीन समजते आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असूनही ती स्वतःला आश्रित समजते आहे. सतत तिच्या वाट्याला येणारी सहानुभूती, अनुकंपा, दया यामुळे मिस सुपर्णाच्या मनात स्वतःबद्दल एक खोल न्यूनगंड निर्माण झालाय. काही शब्द मी तिला 2-2दा विचारले. उदाहरणार्थ डॅडी, मम्मी, क्षमा, रस्ता वगैरे. प्रत्येक वेळी या शब्दांना तिने वेगळी पण तशीच समर्पक उत्तरं दिली. डॅडीच्या पुढे तिने पुस्तक आणि अबोल हे शब्द जोडले. मम्मीच्या पुढे सतत विणकामात गर्क असणारी म्हणून सुई आणि नंतर करुणा हे प्रतिशब्द वापरले. तसंच क्षमाच्या पुढे नाच आणि मुक्त, तर रस्ता या शब्दापुढे एकाकी आणि सुपर्णा या शब्दांचा तिने प्रयोग केला. तर काठीच्या पुढे तिने हात आणि पाय या शब्दांचा वापर केला. यावरून हे सिद्ध होतं की डॅडी आणि मम्मीविषयी तिच्या मनात प्रेम, आदर असला तरी तिचं एकटेपण दूर करायला ते पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहेत. तसंच रस्ता यापुढे तिने एकाकी आणि स्वतःचं नाव घेतलंय. त्यावरूनही तिचं एकटेपण लक्षात येतं. काठीच्या पुढे तिने हात आणि पाय हे शब्द वापरून काठी हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक असल्याचं दुःख व्यक्त केलंय. क्षमाच्या पुढे तिने नाच आणि मुक्त हे प्रतिशब्द वापरलेत. याचा अर्थ क्षमा म्हणजे मी तिला उत्साहाचं प्रतीक वाटतं. त्याचबरोबर आपल्या अपंगत्वामुळे कुठलाही पुरुष आपल्याशी दोस्ती करत नाही या गोष्टीचं मनातनं तिला वैषम्य वाटतंय आणि म्हणूनच यौन संबंध अर्थात सेक्सविषयी तिच्या मनात काहीशी हीनतेची भावना निर्माण झाली आहे. आरसा आणि मित्र या शब्दांना तिने जी उत्तरं दिली आहेत त्यावरून तिच्या मनातल्या सेक्सच्या भावना वेगळ्या पद्धतीनं प्रकट झाल्या आहेत. स्वतःच्या सौंदर्याची तिला पूर्णपणे जाणीव आहे, पण आपल्या सौंदर्यापेक्षा मित्र आपल्याला सहानुभूती दाखवतात ही जाणीव तिला अस्वस्थ करते. सेक्सविषयी तारुण्य सुलभ आकर्षण तिलाही आहे, पण हे आकर्षण केवळ शारीरिक संबंध एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर त्यामागची प्रेमभावना ही तिच्या दृष्टीनं तिला अतिशय महत्त्वाची वाटते. मिस सुपर्णाच्या केसचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की तिच्या अपंगपणाकडे दुर्लक्ष करून तिला केवळ एक स्त्री समजून तिच्यावर जीव तोडून प्रेम करणाऱ्या पुरुषाची तिला आवश्यकता आहे.
एखाद्या सर्वसामान्य तरुणीप्रमाणे तिच्याशी वागणारा, तशाच प्रकारची तिला वागणूक देणारा असा एखादा योग्य पुरुष मित्र तिला हवाय. असा पुरुष तिला मिळाला नाही तर सध्या पहिल्या स्टेपवर असणारा तिच्यामधला पर्सिक्युशन कॉम्प्लेक्स तिच्यावर पूर्ण पगडा मिळवण्याची शक्यता आहे. आणि तसं झालं तर ही केस पूर्णपणे हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपचार. मिस सुपर्णाला एका पुरुष मित्राची नितांत आवश्यकता आहे. लवकरात लवकर तिने असा एखादा पुरुष मित्र शोधला पाहिजे. अशा पुरुषाच्या सहवासात तिने सतत राहिलं पाहिजे. तिच्या मनातल्या तारुण्यसुलभ भावनांना वाट मिळायला हवी, अन्यथा तिला हिस्टेरियाचा अटॅक येण्याची शक्यता आहे. अशा एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाशी तिने यौन संबंध स्थापित केला तर तिच्या मनातला स्वतःबद्दलचा न्यूनगंड नाहीसा होईल. ती सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे नॉर्मल जीवन जगू शकेल. डॉक्टर शमा सेन. शमानं सही करून त्याखाली आजची तारीख टाकून दिली. पुन्हा एकदा तिने संपूर्ण रिपोर्ट वाचला, मग फाईल बंद केली. सुपर्णाला हे योग्य प्रकारे कसं समजून द्यायचं याचा विचार करत मग ती तशीच बसून राहिली. सुपर्णा आज ऑफिसमधनं लवकरच घरी आली होती. हॉलमध्ये एकटीच काहीशा बेचैन अवस्थेत बसून राहिली होती. घरात सुभद्राशिवाय कोणीच नव्हतं. डॅडी युनिव्हर्सिटीत गेले होते, मम्मी कॉलेजला. शमाच्या बोलण्यावर आपण काय करावं, कसला निर्णय घ्यावा हेच तिला कळत नव्हतं. तिच्या मनावर प्रचंड उदासीनता दाटून आली होती. त्या उदासीनतेच्या भावनेनं तिला पूर्णपणे वेढून टाकलं होतं. ही उदासीनता किती भयानक आहे, किती जीवघेणी आहे याची जाणीव आज तिला प्रकर्षानं होत होती. जीवाची घालमेल होणं म्हणजे काय हे तिला आज कळत होतं. आज सकाळीच तिला ऑफिसमध्ये शमाचा फोन आला होता. शमानं फोनवरून तिला स्पष्टपणे सगळं सांगितलं होतं. ती समजतीये तसा कसलाही मानसिक आजार तिला नव्हता, पण केवळ एकाकी एकटेपणाच्या भावनेतनं तिच्यावर हे असं टेन्शन आलं होतं आणि त्या टेन्शनमुळे तिला काहीसं अस्वस्थ वाटत होतं. ते तर तिलाही मान्य होतं. पण शमानं त्यावर जो उपाय सुचवला होता त्याने तिला असं अस्वस्थ बेचैन बनवलं होतं. एखाद्या पुरुषाबरोबर मैत्री करणं म्हणजे भाजी मार्केटमधनं भाजी आणण्या इतकं सोपं होतं का? शिवाय तो पुरुष आपल्याला सर्वसामान्य तरुणीप्रमाणे वागवणारा हवा. आपल्या व्यंगाकडे दुर्लक्ष करणारा हवा. आता असा पुरुष कुठे मिळणार? एक वेळ आपल्या देखण्या शरीराच्या अभिलाषेनं घटकाभर मौज मजा करण्यासाठी आपल्या भोवती हवे तितके पुरुष गोळा होतील, जे हवं ते मिळवण्यासाठी क्षणभर आपल्या व्यंगाकडेही दुर्लक्ष करतील. पण शमा म्हणते तसा पुरुष? छे, असा पुरुष मिळणं अशक्य आहे. आणि लवकरात लवकर अशा एखाद्या पुरुषाबरोबर आपण मैत्री केली नाही तर आपल्याला भयानक मानसिक रोगाला तोंड द्यावं लागणार. सुपर्णाचं डोकं अगदी बधीर झालं होतं. शमा म्हणाली होती, तुला यावर साधा सरळ उपाय सुचवेन. हा काय साधा सरळ उपाय आहे का? तिच्या दृष्टीनं तो कदाचित साधा सोपा असेल, पण आपल्या दृष्टीनं? सुपर्णा अशी विचारांच्या तंद्रीत असताना अचानक फोनची बेल वाजली. तशी सुपर्णा एकदम दचकून भानावर आली. तिला उठून फोन घ्यावासा सुद्धा वाटत नव्हता, एवढी ती मरगळली होती. सुभद्रा किचनमध्ये होती. तिला हाक मारून फोन घे म्हणून सांगावं असं एकदा तिच्या मनात आलं, पण फोन शमाचा किंवा डॅडी मम्मीच्या एखाद्या मित्राचा असेल तर आपल्याला उठावंच लागणार. मग सुभद्राला हाक मारण्यापेक्षा आपणच फोन घेतलेला काय वाईट? सुपर्णा थकल्या पावलानं सोफ्याजवळून उठली. फोनच्या स्टँडवर येऊन तिने रिसिव्हर उचलला. हॅलो. हां, मी सुपर्णाच बोलते. आपण कोण? अरे सगुण साहेब, हां नमस्कार. हो हो, मी ठीक आहे. कधी? शनिवारी म्हणजे परवा? हो, मी शनिवारी संध्याकाळी फ्री आहे. बरं ठीक आहे. शनिवारी 5च्या सुमाराला आपण सोहरा बँड संचच्या बाहेर थांबा. नाही नाही, मी नाही विसरणार. हो अगदी नक्की. अच्छा, गुड नाईट.
सुपर्णानं रिसिव्हर क्रेडलवर ठेवला आणि पुन्हा ती सोफ्यावर येऊन बसली. शनिवारी 5 वाजता तिने सगुणला भेटायचं मान्य केलं होतं आणि त्याचं तिलाच आत्ता आश्चर्य वाटायला लागलं होतं. रात्र हळूहळू खाली सरकत होती. काळोखाचा अजगर प्रकाशाला गिळत सुस्तपणे सगळीकडे पसरायला लागला होता. सुपर्णा आपल्या खोलीत चुपचाप बसली होती. 7 वाजून गेले होते. डॅडी मम्मी अजून आलेले नव्हते. बहुतेक ते दोघं मिळून कुठेतरी गेलेले असावेत. संपूर्ण फ्लॅटमध्ये नीरव शांतता पसरली होती. सुभद्रा किचनमध्ये जेवण बनवत होती. अधूनमधून होणारा भांड्यांचा खडखडाट त्या नीरव शांततेला तडा द्यायचा प्रयत्न करत होता. खोली अंधारून आली होती. सुपर्णा तशीच दिवा न लावता त्या अंधारात बसून राहिली होती. तिच्या डोक्यात आत्ता सगुणचे विचार घोळत होते. सगुण तिला आवडला होताही आणि आवडला नव्हताही. आवडला अशासाठी होता की तो तिला खोटी सहानुभूती दाखवत नव्हता, तिच्या अपंगपणाची दखल घेत नव्हता, उगाचच हळहळ वगैरे व्यक्त करत नव्हता. आणि आवडत अशासाठी नव्हता, तो काहीसा उद्धट होता, आवश्यकतेपेक्षा जास्त स्पष्ट वक्ता होता. दुसऱ्याच्या भावनेची कदर वगैरे करायची असते हे त्याच्या खिचगणितीतही नव्हतं. सगुणचा फोन अगदी योग्य वेळी आला होता. नेमकं काय करावं हे न सुचून ती काहीशी बेचैन अवस्थेत बसलेली असताना सगुणचा आलेला फोन तिला मानसिक दिलासा देणारा वाटला होता. त्याच्याशी फोनवर बोलत असताना नकळत तिच्या मनात शमानं सांगितलेला उपचार करून बघायची उर्मी उसळली होती. या सगुणलाच आपल्या उपचाराचं साधन बनवलं तर? तो देखणा आहे, आर्टिस्टिक माइंडचा आहे, तो आपल्याला रिस्पॉन्स देतोय पण इतर पुरुषांसारखा तो लघळपणा करत नाहीये. त्याच्या मनात फक्त आपल्या शरीराबद्दलचीच अभिलाषा असती तर तो आपल्याशी उद्धटासारखा वागला नसता. उलट आपल्याशी हळुवारपणे वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता. बरोबर आहे. क्षमा म्हणते तसाच आपल्याला हवा तसा हाय. याच्याशी मैत्री करून जर आपण बऱ्या होत असू तर याचा उपयोग करून घ्यायला काय हरकत आहे. मनात आलेल्या या विचारानं क्षणभर सुपर्णाला अपराध्यासारखं वाटलं होतं. त्याचा उपयोग आपण आपल्या स्वार्थासाठी करून घेतो या विचारानं मनातल्या मनात ती काहीशी शरमली सुद्धा होती. पण लगेच तिने स्वतःची समजूत काढली. आपण काही त्याला फसवत नाही, त्याचं कसलंही नुकसान करत नाही. शिवाय आपण काही स्वतःहून त्याला फोन केला नाही, त्याला निमंत्रण आपण दिलेलं नाही. तोच आपल्या मागे लागलाय. आपण त्याच्याबरोबर फिरायला, सिनेमाला यावं म्हणून त्याचा आग्रह चाललाय. तो स्वतःहून आपली कंपनी मागतोय, मग काय हरकत आहे. आणि त्याच अवस्थेत तिने नकळत सगुणच्या निमंत्रणाचा स्वीकार केला होता. पण आता सगुणच्या आमंत्रणाचा स्वीकार केल्यानंतर पुन्हा एकदा तिच्या मनात वादळ माजलं होतं. आपण समजतो तसा हा खरोखर सरळ साधा आहे का? आपल्याविषयी नेमकी त्याच्यात काय भावना असावी? आपण त्याचा उपयोग करून घेण्याऐवजी त्यांनी आपला उपयोग करून घेतला तर? इतर सर्वसामान्य पुरुषांप्रमाणेच त्याच्याही मनात केवळ आपल्या शरीराची अभिलाषा असेल तर? केवळ त्याच एकमेव उद्देशानं? एका लंगड्या पोरीला प्रेम वगैरे काय द्यायचं? फक्त तिचं शरीर तेवढं ओरबडून घ्यायचं अशीच त्याचीही भावना असली तर? आणि त्याच दृष्टीनं तो आपल्या मागे लागला असेल तर? केवळ त्या विचारानं तिच्या छातीवर प्रचंड दडपण आल्यासारखं झालं. मन अनेक शंका कुशंकांनी भरून गेलं. त्याच अवस्थेत ती किती वेळ बसून राहिली होती कोणास ठाऊक. अचानक खोली प्रकाशानं भरून गेली तसं सुपर्णानं दचकून भानावर येत बघितलं, सुभद्रानं येऊन दिवा लावला होता. ट्यूबचा पांढरा स्वच्छ प्रकाश सर्वत्र पसरला होता. नकळत त्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात तिच्या मनातली शंका कुशंकांची जळमट नाहीशी झाली. आपण उगाच सगुणबद्दल शंका घेत बसलोय.
त्याच्या मनात तसं काही नसावं, आणि असलंच तर आपल्याला पहिल्या भेटीत ते लक्षात येईलच की. पुरुषांची तेवढी पारख करण्याची कुवत आपल्यात निश्चित आहे. तसं काही त्याच्या मनात असलं तर परत त्याला भेटायचं नाही, संपलं. त्यासाठी डोक्याला एवढा ताप द्यायची काय आवश्यकता आहे? थोडीफार रिस्क आपण घेतलीच पाहिजे. त्या विचारानं सुपर्णाच्या मनावरचं ओझं एकदम हलकं झालं. अहो बेबीत आहे, अशा अंधारात का बसला तुम्ही? तब्येत बरी नाही का? नाही, ठीक आहे. डॅडी मम्मी आले? नाही, ते उशिरानं येणार म्हणून सांगून गेले. तुम्ही जेवून घेताय का? नाही, एवढ्यात नको. तुझं सगळं काम झालं? हां, सगळं आवरून आले. तुम्हाला काय पाहिजे का? नाही, तुझं सगळं काम आवरलं असेल तर बस. एकटं बसून कंटाळा आलाय गं. सुभद्रा तिच्या समोरच्या खुर्चीवर बसली. सुपर्णा एकटक नजरेनं सुभद्राकडे बघत होती. ट्यूबच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर सुभद्राचं सावळं निरोगी शरीर तिला खूप देखणं लोभसवाणं वाटत होतं. सुपर्णाच्या त्या एकटक नजरेनं सुभद्रा काहीशी अस्वस्थ झाली. किंचितसं स्मित करत तिने विचारलं, अहो असं काय बघताय बेबीताय? काही नाही ग. तुझं वय काय ग सुभद्रा? अहो कोणाला माहिती? आईबापानं जन्म देण्याचं काम केलं. त्यांना बी माझं वय माहीत असेल का नाही कोणाला माहिती? आणि जर त्यांनाच माहिती नसेल तर मला कसं माहिती असणार? अहो तुमच्यासारखे आम्ही कुठं आमचे वाढदिवस साजरे करतोय? नाही तरीही म्हणजे बघा, आता बाप मरून 5 वर्ष झाली, तेव्हा मला नुकता पदर आलता. अच्छा, म्हणजे आता तू 20 वर्षांची असतील? हां. घरी कोण कोण आहे ग? नाही, कोण नाही. म्हणजे? अहो बाप मेल्यावर आईने दुसरं लगीन केलं. एक मोठा भाऊ आहे, तो असतो मिलिटरीत, म्हणून तर मी तुमच्याकडे राहते ना. तुझा कोणी? असं म्हणत सुपर्णा एकदम गप्प झाली. सुभद्राला तिला विचारायचं होतं, तुझा कोणी प्रियकर नाही आहे का? तुझं कोणावर प्रेम वगैरे नाही आहे का? पण हे कसं विचारायचं? सुभद्रा चाणाक्ष होती. सुपर्णाला काय विचारायचं आहे, काय म्हणायचं आहे हे तिच्या लक्षात आलं आणि ती एकदम लाजली. तिचा सावळा चेहरा शरमेनं लाल झाला. चेहऱ्यावर गुलाब फुलल्यासारखे झाले. सुभद्राचा हा विभ्रम सुपर्णाला खूप आवडला. सुभद्राकडे बघत ती हसली. तसं मग आपले पांढरे स्वच्छ दात दाखवत सुभद्राही हसली आणि म्हणाली, हाही एक सारखा माझ्या मागं असतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सुभद्रा उठून बाहेर गेली. सुपर्णानं आपल्या खोलीतूनच विचारलं, कोण आलाय ग सुभद्रा? अहो त्यो किसन अंडीवाला आलाय. सुभद्रानं दारातनं ओरडून सांगितलं. सुपर्णानं आपल्या मनगटावरच्या घड्याळात बघितलं. 8ला 5 मिनिटं कमी होती. सुपर्णाला आता आपण नेमकं काय करावं ते समजत नव्हतं. वेळ घालवण्यासाठी काहीतरी करावं असं तिला वाटत होतं, पण नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. काहीतरी चाळा म्हणून ती आपल्या मनगटावरच्या घड्याळात बघत राहिली. 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद. भरभर फिरणाऱ्या सेकंद काट्याकडे ती बघत राहिली. बराच वेळ. सुभद्रा हॉलच्या दाराशी उभी राहून हसत होती. तिचं मन मोकळं हसणं सुपर्णाच्या कानापर्यंत पोचत होतं. ही एवढी का हसतीये? कदाचित किसन अंडेवाल्यानं तिची काहीतरी चेष्टा केली असावी. किसन रोज संध्याकाळी येऊन त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना अंडी, ब्रेड पुरवायचा, म्हणून सगळ्यांनी त्याच्या नावापुढे अंडेवाला हे नाव जोडलं होतं. त्याचं खरं आडनाव काय होतं कोणास ठाऊक. पुन्हा एकदा सुभद्राचा खळखळून हसण्याचा आवाज आला. हिला एवढं हसायला काय झालंय? किसन हिची एवढी काय चेष्टा करतोय? किसनशी ही एवढा वेळ काय बोलतीये? किसनशी तर हिचं काही. नकळत त्या दोघांचं बोलणं ऐकण्याची जिज्ञासा सुवर्णाच्या मनात निर्माण झाली. ती उठली. काठी न घेता दबक्या पावलानं चालत आपल्या खोलीच्या बाहेर आली. तिथेच थांबली. हॉलच्या दाराबाहेर सुभद्रा तिला पाठमोरी उभी होती. किसन तिला दिसत नव्हता, पण त्या दोघातलं संभाषण तिला आता स्पष्टपणे ऐकू येत होतं. किसन सुभद्राला म्हणत होता, ए सुभे, आता हे दुसऱ्याच्या घरचं कामं करणं बस झालं की. आता एखादा माझ्यासारखा चांगला नवरा बघ, लगीन करून टाक.
तुझ्यासारखा? सुभद्रा हसून चेष्टेनं म्हणाली. अरे म्हणजे रोज रात्री अंडी आणि पावच खायला भेटन. सकाळी अंडी, दुपारी अंडी, रात्री अंडी. मग अगर रोज अंडी आणि पाव खाल्ले ना, आत्ता आहे त्याच्यापेक्षा मस्त होशील तू. अरे जा रे, तो आपला अंडी आणि पाव विकत बस, आलाय मोठा सांगणारा. आणि पुन्हा एकदा सुभद्रा खळखळून हसली. सुपर्णाला समजत नव्हतं यात एवढं हसण्यासारखं काय आहे. अगं बघ, असा नवरा भेटणार नाही तुला परत. आज जेव्हा नाही मिळेल ना तेव्हा येईन तुझ्याकडं अंडी पाव खायला. सुभद्रा त्याला चिडवत म्हणली. बरं, तुझी मर्जी. चालला वय तू. जातो की, आता बाजूच्या 2 बिल्डिंगमध्ये जायचंय. सुपर्णा मागे वळली, पुन्हा आपल्या खोलीत आली. खुर्चीवर न बसता बेडवर आडवी झाली. माणसाला प्रेमाची किती गरज आहे, विशेषतः पुरुषाच्या प्रेमाची. सुभद्रासारख्या घरकाम करणाऱ्या सामान्य स्त्रीलाही पुरुषाची आवश्यकता भासते. मनमोकळेपणानं ती त्याच्याशी बोलू शकते, हसू शकते. आणि आपण मात्र, आपल्याला असं हसून खेळून का बोलता येत नाही? शनिवारी सगुण आपल्याला भेटणार आहे. त्याच्याशी काय बोलायचं? तो आपल्याशी काय बोलेल? सगुणच्या विचारातच मग तिला केव्हा तरी झोप लागून गेली. सुपर्णा जीव खाऊन पळत सुटली होती. एक प्रचंड डोळा तिचा पाठलाग करत होता. तिला आपल्या नजरेत शोषून घेण्याचा प्रयत्न करत होता. आणि सुपर्णा त्या डोळ्यापासून दूर जाण्यासाठी जीवाच्या आकांतानं पळत होती. पळता पळता मध्येच तिच्या हातातली काठी निसटली आणि खाली पडली. खाली वाकून काठी उचलत असताना तो डोळा तिच्या आणखीन जवळ आला. आणखीन जवळ आला. त्या नजरेचा दाह तिला स्पष्टपणे जाणवला. तिने काठी उचलून हातात घेतली. पाहिलं तर काठीच्या ऐवजी तिचा हात सगुणच्या हातात होता. सगुण तिच्याकडे बघून आश्वासक हसला. सगुणचा हात घट्ट धरून तिने भयभीत नजरेनं इकडे तिकडे बघितलं. तो डोळा तिला सगुणला दाखवायचा होता. त्या डोळ्यापासून आपला बचाव कर हे सांगायचं होतं. पण तिच्या अगदी जवळ येऊन ठेपलेला तो डोळा अचानक कुठेतरी नाहीसा झाला होता. कदाचित सगुणच्या हाताचा आधार मिळताच त्या डोळ्यानं पलायन केलेलं असावं. सुपर्णानं सगुणचा हात आणखीन घट्ट पकडला. बेबीताई, ओ बेबीताई. सुभद्राच्या आवाजानं सुपर्णा जागी झाली. बघितलं तर सुभद्राचा हात तिने घट्ट धरला होता. म्हणजे आपण पाहिलं ते स्वप्नच होतं तर. सुपर्णाला स्वप्न खूप पडायची, पण त्यातली फार थोडी तिला दुसऱ्या दिवशी आठवायची. आत्ताचं स्वप्न मात्र कसलं सपान बघत होता बेबीताई. सुभद्रानं काहीशा मिस्किलपणे हसत तिच्याकडे बघितलं. सुभद्राचा तसा काही गैरसमज होणं स्वाभाविक होतं. मगाशी त्याच विषयावर तर तिने सुभद्राला छेडलं होतं. ओशाळून तिने सुभद्राचा हात सोडला. डॅडी, मम्मी आले? नाही ना आले अजून. सुपर्णानं घड्याळात बघितलं. 9:30 वाजले होते. ताई, तुम्ही जेवून घ्या बरं, सुभद्रा म्हणाली. आणि काहीही न बोलता सुपर्णा उठली. तोंडावर हलक्या हातानं पाण्याचे हापके मारून घेतले. मग नॅपकिनला तोंड पुसत डायनिंग टेबलावर येऊन बसली. तिला फारशी भूक नव्हती. 2 घास कसेबसे खाऊन ती उठली. ब्रश करून चुळा भरल्या. बेडरूममधला मोठा दिवा बंद करून 0चा दिवा लावला. पुन्हा ती बेडवर आडवी झाली. यावेळी मात्र तिला शांत झोप लागून गेली. डॅडी, मम्मी रात्री कधी आले याचा तिला पत्ता सुद्धा लागला नाही. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.